की बाबा तुमच्या थिएटरमध्ये जास्तीत जास्त चाललेला चित्रपट कोणता. तर मग ते माझ्या असं निदर्शनास आलं की तो जास्तीत जास्त चाललेला चित्रपट होता फॅमिली, कौटुंबिक. तर तसं का व्हायचं, तर ते मला बोलले की अहो अख्खा टाळा लावूनच लोक यायचे घराला, त्यामुळं तो लॉंग रन चालतो. आता माझ्याकडे लोक कौटुंबिक चित्रपटाचा दिग्दर्शक असं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. इथं मी आता फायटिंगचं पिक्चर दिलं तर लोक बघणार नाही, किंवा दुसरं कुठलं सादर केलं तर लोकांना तो आवडणार नाही. पण माझं एक मत आहे, जोपर्यंत आपल्याकडं कुटुंब व्यवस्था आहे, फॅमिलीमध्ये आई वडील भाऊ बहीण ही नाती आहेत, एकत्र कुटुंब आहेत, तोपर्यंत कौटुंबिक चित्रपट चालणार, तो कधीही बंद होणार नाही. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. माहेरची साडी एक असा चित्रपट ज्याने फक्त एक एरा नाही, किंबहुना एक फक्त पिढी नाही तर संपूर्ण पिढी घडवल्या आणि त्या संपूर्ण पिढीचं बोलतात ना की एक समीकरण सगळ्यांसमोर ठेवलं. तो चित्रपट मी लहान असताना बघितलाच आहे, पण आज जेव्हा कधी चित्रपट लागतो तेव्हा कधी ना कधी चित्रपट जेव्हा वेळ असेल तेव्हा बघायची संधी आणि बघायची इच्छा होतच होते. त्याच चित्रपटाचे दिग्दर्शक एका खूप मोठ्या गॅपनंतर आपल्यासाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. माझ्यासोबत आहेत विजय सर. सगळ्यात आधी माहेरची साडी चित्रपट एक असा काळ त्या सिनेमाने गाजवलं आहे की माझी आजी, ताई, मम्मी, काकी, मावशी वगैरे सगळ्यांनी हा सिनेमा बघितला आणि अक्षरशः त्या रडलेल्या आहेत. काय सांगाल त्या सिनेमासोबतची तुमची जोडलेली नाळ? माहेरच्या साडीशी. हां, तर माहेरची साडी हा चित्रपट बनवताना बेसिकली मी डिस्ट्रीब्युटर होतो. त्यामुळं हे कथानक का घ्यावं असं मला वाटलं. तर डिस्ट्रीब्युशन करत असताना माझ्याकडे जे सिनेमाचे थिएटरचे मालक यायचे त्यांना प्रत्येकाला विचारायचो की बाबा तुमच्या थिएटरमध्ये जास्तीत जास्त चाललेला चित्रपट कोणता. तर मग ते माझ्या असं निदर्शनास आलं की तो जास्तीत जास्त चाललेला चित्रपट होता फॅमिली, कौटुंबिक. तर तसं का व्हायचं, तर ते मला बोलले की अहो अख्खा टाळा लावूनच लोक यायचे घराला, त्यामुळं तो लॉंग रन चालतो. आता दुसरं कथानक घेतलं, कॉमेडी किंवा दुसरं कुठलंही असं घेतलं तर एक मुलगा येणार किंवा 2 मित्र येणार, 4 मित्र येणार, त्यामुळे पिक्चर लॉंग रन चालत नाही. आणि म्हणून मग मी ठरवलं की मी बेसिकली डिस्ट्रीब्युटर असल्यामुळं आमचा सगळा कलेक्शनवर लक्ष असतं. त्यामुळं आपणही असा चित्रपट काढूया की जो लॉंग रन चालेल, म्हणून मी तशीच कथानकाची निवड केली, फॅमिली. आणि मग माहेरची साडी तो चित्रपट बनवला आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. आज तो आहे आणि इतके वर्ष झाली, 34 वर्ष, अजूनही टी व्हीला लागला तरीसुद्धा प्रत्येक घरातली लोक अरे लवकर स्वयंपाक आवरा आणि ते भांडीकुंडी सगळं आवरून आणि ते चित्रपट आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ती गोडी अजून त्यांची संपत नाही. आणि जसं बघतात तसं तो फ्रेश वाटतो. बरं इतक्या वेळा बघितला, 25 वेळा 30 वेळा रडल्या नाही तरी रडतात. त्यांना माहिती आहे आता हा सीन येणार आहे ना, तरी रडतात परत. यानंतर हे होणार आहे माहीत आहे, तरी रडतात परत. तर त्या चित्रपटाने असं आपल्या हातून एक मिरॅकलच म्हणा असं एक होऊन गेलं. ते माहीत नव्हतं की असं काय घडेल. आणि म्हणून मग मी असं ठरवलं की हा चित्रपट जिथे या कथानकामुळं चालला आहे तर लोकांना आपल्याकडं आता माझ्याकडं लोक कौटुंबिक चित्रपटाचा दिग्दर्शक असं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आहे. इथं मी आता फायटिंगचं पिक्चर दिलं तर लोक बघणार नाही, किंवा दुसरं कुठलं सादर केलं तर लोकांना तो आवडणार नाही. म्हणून म्हटलं असंच कौटुंबिक कथानक आपण प्रेक्षकांना सादर करूया. ते पण एका मुलीवरच बेतलेला असेल. जसं ते अलका कुबलवर होता माहेरची साडी, तसा ह्यावेळेस नवीन हिरोईन घेतली, फ्रेश चेहरा घेतला आहे. तो घेण्यामागचा उद्देश माझा असा होता की जर मी जुनी हिरोईन घेतली असती आणि तिचे एक 7-8 पिक्चर झालेले तर तिचा हा चित्रपट पाहत असताना तिचे जुने सीन आठवतात लोकांना, जे चांगले झालेले असते. आणि मग त्याच्यात जर ते गेले, इकडून तिकडं जर लक्ष गेलं आणि त्याच्यात अडकले तर मग हा चित्रपट चालूच असतो, हा थांबत नाही. आणि मग परत तिथून इकडं येऊन परत ह्या चित्रपटाला पकडणं ते अवघड जातं. आणि मग त्यांना वाटतं बेकार पिक्चर आहे. म्हणून ती पार्श्वभूमी जी मागची आहे ना, बॅकग्राऊंड, ती कोरी पाहिजे, तर मग ते बरोबर घुसतील. आणि म्हणून प्रेक्षकांना सुद्धा ती साजेशी वाटते. आणि म्हणून आम्ही नवीन हिरोईनला सादर केलं. बरं, तर माहेरची साडी तर तुम्ही गाजवला आहेतच आहे. त्यानंतर आता खूप गॅपनंतर लेक अशावी तर अशीच तर सिनेमा तुम्ही आमच्यासाठी घेऊन येत आहे. एक दिग्दर्शक म्हणून कस लागतो का? कारण का आत्ताची जी चित्रपटाची रेलचेल सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आमच्यासमोर येत आहेत, प्रेक्षकांसमोर येत आहेत आणि प्रेक्षक तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याच्यावर प्रेमसुद्धा करत आहे.
एक भीती किंबहुना एक अशी कसबस आणि तारेवरची कसरतसुद्धा सुरू होती का सिनेमा शूट करताना किंबहुना सिनेमाचं लेखन करताना? नाही, मला तशी भीती वाटली नाही. आता लोक आपले मित्रमंडळी किंवा हे नेहमी बोलतात की अरे त्या काळात माहेरची साडी चालून गेला आणि तो रडेल पिक्चर लोकांनी घेतला. पण आत्ताची पिढी बदललेली आहे. आता यंग सगळ्या मुली शिकलेल्या आहेत, मुलं शिकलेली आहेत, तेव्हा असा चित्रपट आता लोक कसे घेतील. पण माझं एक मत आहे, जोपर्यंत आपल्याकडं कुटुंब व्यवस्था आहे, फॅमिलीमध्ये आई वडील भाऊ बहीण ही नाती आहेत, एकत्र कुटुंब आहेत, तोपर्यंत कौटुंबिक चित्रपट चालणार, तो कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून मी म्हटलं नाही, मी तशा धाटणीचा चित्रपट बनवणार, कारण माझ्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन पब्लिकचा तो आहे, माझ्या प्रेक्षकांचा. तर त्याला मी धक्का देणार नाही. मी जर त्यांना धक्का द्यायला गेलो तर ते मला धक्का देतील. त्यामुळं ती रिस्क मी घेणार नाही. खूप दिग्दर्शकांसोबत झालेलं आहे. त्यामुळं तसं करू नये आपण. जसं आता एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो आणि आपल्याला तिथं समजा एक नॉन व्हेजचं हॉटेल आहे आणि ते खूप चांगलं आवडलं आहे, आपल्याला खूप एन्जॉय केलं आहे, तर आपण 4 मित्रांनी अरे चल तुला दाखवतो काय मस्त मिळतं तिथे, घेऊन जातो आपण. आणि तिथं जर नॉनव्हेज नाही देत भेंडीची भाजी दिली तर काय होईल, ते थाळी फेकून मारतील ना. तर तसं होता कामा नये. काय घेऊन आला कुठे, तर तसं होऊ नये म्हणून मी म्हटलं आहे ते कौटुंबिक कथानक सादर करूया आणि प्रेक्षक ते घेतील. तो कसं तुम्ही मांडता त्याच्यावरती डिपेंड आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळं हा चित्रपट लोक एन्जॉय करणार आणि तसाच खुश होऊन मनोरंजन त्याचं भरपूर करणार आणि खुश होऊन लोक जाणार याची मला खात्री आहे. बरं, तर जेव्हा माहेरची साडी सिनेमा आला, प्रदर्शित झाला, त्या सिनेमासाठी जे तुम्ही काम केलं, तेव्हा विजय कोंडके यांची एक वेगळी छटा होती किंवा त्यांची एक वेगळी भूमिका होती. आज लेक असावी तर अशी ह्या सिनेमामधून प्रेक्षकांना विजय सरांची कोणती वेगळी छटा किंवा वेगळा त्यांचा कोणता पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला मिळेल? नाही, बरोबर, प्रश्न उत्तम विचारला. माहेरची साडी ज्यावेळेस चित्रपट बनवला त्यावेळेस मला बॅकग्राऊंड काही नव्हती. मी एका ऑफिसमध्ये फक्त प्रिंट पाठवायचा, पिक्चरच्या पेटे पाठवायचं काम करत होतो. प्रेक्षक मला ओळखत नव्हतं. मला कोण ओळखत होतं तर थिएटरचे मालक. तर त्यांच्याशी मी ॲग्रीमेंट करायचो. हे मालक किती होते महाराष्ट्रात? 1000 मालक धरूया आणि माझे मित्रमंडळी 1000. म्हणजे 1000च्या थिएटरमध्ये 2 शोमध्ये हा पिक्चर संपला असता. हां, कारण माझ्याबद्दल काही माहितीच नाही. पण तसं घडलं नाही या चित्रपटात. म्हणजे मला बॅकग्राऊंड नसताना, डायरेक्टरची किंवा दिग्दर्शकाची बॅकग्राऊंड नसताना किंवा माहीत नसताना लोकांनी हा चित्रपट पकडला. तर का पकडला, तर ती कथा त्याची जी होती ना, त्या चित्रपटात हिरो हिरोईन वगैरे असं आपण म्हणतो ना, तसं ते त्या चित्रपटाचा खरा हिरो होता कथा. आणि त्या कथेवर तो चित्रपट चालला. तर मग आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता मला गुडविल आहे. माहेरची साडी ज्यांनी पाहिलं आहे त्यांना माहिती आहे विजय कोंडके कोण आहे. त्यामुळं आता ह्या चित्रपटाला त्या चित्रपटाचं फार मोठं गुडविल आहे. आणि ज्यांनी माहेरची साडी चित्रपट पाहिला ते एकदा 100% ह्या चित्रपटाला येणाऱ्याची मला खात्री आहे. त्यामुळं हा चित्रपट लोक एन्जॉय करणार, लोक येणार, बघणार आणि खुश होऊन जाणार, ह्याचं मला तेवढं कॉन्फिडन्स आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास सर मी इकडे थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळीसुद्धा गप्पा मारायचे तुमच्यासोबत. जाता पुन्हा एकदा धन्यवाद सर आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.